सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला बेल मिळण्यासाठी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी जो स्टँड घेतला आहे त्यातला मुख्य स्टँड असा होता की मी अभिनव भारतमध्ये त्यांची गुप्त माहिती मिळवण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी घुसलो होतो आणि मी ती माहिती गुप्त त्यांच्याकडून माहिती कलेक्ट करत होतो। हा जो त्यांचा स्टँड आहे हा अत्यंत चुकीचा स्टँड आहे, कारण सर्वात प्रथम आपल्याला हा प्रश्न विचारावा लागेल की कधीपासून भारतातील आर्मी ही सिव्हिल सोसायटीवर पाळत ठेवायला लागली। कारण ही पद्धत पाकिस्तानात आहे, पाकिस्तानातली आर्मी नागरी सोसायटीवर पाळत ठेवते, पण भारतात ही पद्धत नाही। त्यामुळे यांचं म्हणणं जे आहे की मी अभिनव भारतची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या मीटिंगला हजर राहत होतो, हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे। आपण वादासाठी असं धरून चालू की ते खरोखरच गुप्त माहिती मिळवण्यासाठी त्या मीटिंग अटेंड करत होते। हे जर खरं असेल तर अशा प्रकारे मीटिंग अटेंड करण्यासाठी जो हजर राहतो हेर म्हणून, तो त्याचा रोल तिथे फार औपचारिक आणि लिमिटेड असतो, नॉमिनल असतो। पण या ज्या मीटिंग याने अटेंड केल्या आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची मीटिंग की फरीदाबादमध्ये झाली जानेवारी 2008 मध्ये, त्याचं जर आपण व्हिडिओ पाहिलं किंवा त्याचं शब्दांकन पाहिलं तर संपूर्ण मीटिंग यांनीच हायजॅक केली आहे, संपूर्ण डॉमिनेशन यांचंच आहे। त्या मीटिंगमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा झाली। एक म्हणजे ही घटना तोडून टाकणे, त्या ठिकाणी नवीन घटना तयार करणे, याबाबतीत चर्चा झाली। त्याच्यानंतर आपल्या संस्थेचा मुख्य अजेंडा काय त्याच्यावर चर्चा झाली, आपली गुप्त रणनीती काय राहील ह्याच्यावर चर्चा झाली, परराष्ट्राशी कशी मदत घ्यायची ह्याच्यावर चर्चा झाली। इतक्या महत्त्वाच्या चर्चेच्या मीटिंगमध्ये जर आपण मीटिंगचं शब्दांकन पाहिलं तर प्रत्येक मुद्दा हे स्वतःच उपस्थित करत होते आणि प्रत्येक बाबतीत स्वतःच पुढाकार घेत होते। संपूर्ण मीटिंग 2-1 तास चाललेली दिसते, ह्या 2 तासामध्ये अर्धा वेळ फक्त यानेच घेतला आहे आणि इतर जे 6 लोक होते त्यांनी अर्धा वेळ घेतला आहे। ह्याचा अर्थ ते गुप्तहेर म्हणून तिथे गेले मीटिंगला, हे त्यांचं म्हणणं आहे, हे बरोबर वाटत नाही। आता समजा आपण असंही धरू खरोखर ते गुप्त चुकीच्या पद्धतीने असेना, आर्मीची त्या परवानगी नसताना का असेना ते जात होते आणि माहिती मिळवत होते, हे जर गृहीत धरलं तर हे जी गुप्त माहिती मिळवत होते त्याचं ते काय करत होते हा पहिला प्रश्न आहे। कारण पहिली मीटिंग त्याची झाली रेकॉर्डप्रमाणे ती जानेवारी 2008ला झाली की ज्याच्यामध्ये राज्यघटनाविरोधी किंवा देशविरोधी कटाची चर्चा झाली। मग ह्या गुप्त बातमीचं त्यांनी पुढे केलं काय, ही गुप्त माहिती त्यांनी कुणाला दिली? इतकी महत्त्वाची बातमी मिळाल्यानंतर जे काय कट रचणारे होते त्यांना पहिल्या काही दिवसातच अटक व्हायला पाहिजे होती, तर ती अटक तर झालीच नाही। त्याच्यानंतर परत एप्रिलमध्ये भोपाळमध्ये मीटिंग झाली, त्या भोपाळच्या मीटिंगमध्ये मालेगावमध्ये जो स्फोट झाला त्या स्फोटाचा कट तिथे रचला गेला। त्याच्यानंतर परत जूनमध्ये आणि जुलैमध्ये इंदोरला 2 मीटिंग झाल्या, त्याही त्यासंबंधित झाल्या। त्याच्यानंतर उज्जैनला 4थी मीटिंग झाली ऑगस्टमध्ये, त्या मीटिंगमध्ये जे दयानंद पांडे आहेत त्यांनी कर्नल पुरोहितनं आदेश दिला की तुम्ही प्रज्ञा सिंगचे जे लोक आहेत त्यांना RDX द्या, म्हणजे ती मीटिंगसुद्धा त्या कटाचाच भाग होता। ह्या सर्व मीटिंगला ते हजर होते। आता चार्जशीट जर पाहिलं तर चार्जशीटमध्ये आहे की फरीदाबाद, भोपाळ आणि उज्जैन वगैरे मीटिंगचे व्हिडिओ त्यांच्याकडे उपलब्ध आहेत असं दिसतं। मग हे जर सगळं होतं तर मग हे गप्प का बसले? जानेवारी, एप्रिल, मे, जून, जुलै, सप्टेंबर आणि मग सप्टेंबरमध्ये स्फोट होईपर्यंत थांबले का? तो स्फोट का ते रोखू शकले नाहीत? त्यांनी कुणाला माहिती दिली होती?
ज्या वरिष्ठांना दिली होती त्यांना काय माहिती दिली होती? मग ते वरिष्ठसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात येतील. तर हे कशाची वाट पाहत होते आणि हे का थांबले होते ह्याचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. पण हे ते सर्व सांगतात. हे खोटं कशावरून दिसून येतं की हा स्फोट झाल्यानंतर सुद्धा त्याने माहिती दिली नाही. वास्तविक स्फोट झाल्यानंतर सुद्धा ते देऊ शकले असते की मी काही कारणासाठी देऊ शकलो नाही, पण हा जो स्फोट झाला आहे याच्यामध्ये हे लोक इन्व्हॉल्व आहेत, ह्यांना अटक करा असंही सांगू शकले असते. तेही त्यांनी केलं नाही. पोलिसांना ज्यावेळी यांचा संशय आला, ज्यावेळी करकरे होते ATSचे चीफ, त्यांनी लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि रिटायर्ड मेजर उपाध्याय रमेश उपाध्याय यांचे फोन टॅप केले आणि त्यांचं संभाषण रेकॉर्ड केलं. 23/10/2008 रोजी एकाच दिवशी त्यांचे 3 किंवा 4 संभाषण रेकॉर्ड केले आणि त्या रेकॉर्डमध्ये स्पष्ट झाले की हेच त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. इतकं क्लिअर असताना, इतका क्लिअर पुरावा उपलब्ध असताना हे म्हणतात की पुरावा नाही, ह्याला काही अर्थ नाही. NIAने नंतर जे फेर तपास केला आणि त्या म्हटले की आमच्या काही साक्षीदार उलटले. आपण मान्य करू की काही ज्यांनी तोंडी जबाब दिला होता ते साक्षीदार उलटले, पण जो सायंटिफिक आणि टेक्निकल एव्हिडन्स, उदाहरणार्थ व्हिडिओ रेकॉर्ड, ऑडिओ रेकॉर्ड, टेलिफोनचे संभाषण रेकॉर्ड केले, हे जे उपलब्ध आहे याला ते हात लावू शकलेले नाहीत. याच्याबद्दल ते काय बोललेले नाहीत. ह्याचा अर्थ जो भक्कम पुरावा आहे तो तसाच आहे, अभेद्य आहे. अशा परिस्थितीत त्यांना कसा बेल मिळाला हे आश्चर्यकारक आहे. तेव्हा हा 2008चा जो तपास आहे हा फार महत्त्वाचा तपास आहे, कारण 2008मध्ये ब्राह्मण्यवाद्यांचा जो देशव्यापी आणि देशद्रोही कट होता तो उघड झाला होता. करकरेने तो उघड केला होता. करकरेंना त्या तपासामध्ये 3 लॅपटॉप मिळाले होते. त्याच्यामध्ये 48 क्लिप्स होत्या. त्यापैकी 24 व्हिडिओ क्लिप्स होत्या, 24 ऑडिओ क्लिप्स होत्या. जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत त्यांनी 3 ऑडिओ आणि 2 व्हिडिओ पाहिल्या होत्या आणि बाकीचा तपासायची प्रक्रिया सुरू होती. अजून 43 क्लिप्स पाहायच्या होत्या. तोपर्यंत मुंबई हल्ल्याचं निमित्त करून त्यांना मारण्यात आलं. यामध्ये अभिनव भारतचाच हात आहे आणि त्याला IBने मदत केली, हे मी माझ्या पुस्तकात स्पष्ट केलेलं आहे. तर 2008चा जर संपूर्ण तपास झाला तर ब्राह्मण्यवाद्यांचा जो देशव्यापी कट होता आणि त्यामध्ये देशातील सगळे कट्टर ब्राह्मण्यवादी त्याला कशी मदत करत होते हे दिसून येईल. आणि ते दिसून येऊ नये म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. करकरेंना मारणं हा त्यातलाच एक भाग होता. नंतरसुद्धा 2008चा तपास पूर्ण होऊ नये म्हणून हर प्रकारे त्यांनी प्रयत्न केले. ज्या सरकारी वकील सॅलियन होत्या त्यांनी सुद्धा 2015मध्ये सांगितलं की शासनानं त्यांना ह्या तपासमध्ये थोडं स्लो जा असं सांगितलं होतं. ह्याचा अर्थ त्यांना तो कुठल्याही परिस्थितीत हा तपास होऊ द्यायचा नव्हता. ह्यामध्ये मी कोणत्याही दोन्हीही शासनाला दोष देत नाही, मग ते काँग्रेसचं शासन असो किंवा BJPचं असो. जी ब्राह्मण्यवादी शक्ती आहे की ज्यांचं डॉमिनेशन प्रत्येक क्षेत्रात आहे ते हर प्रकारे प्रयत्न करतात की ह्याचा तपास होऊ नये, किंवा याचा तपास पूर्णपणे झाला तर ब्राह्मण्यवाद्यांनी हा ब्राह्मण व्यवस्थेचा जो डोलारा गेल्या हजारो वर्षापासून उभा केलेला आहे तो कोसळण्याची भीती होती. म्हणून त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्यांचा तो प्रयत्न राहणार आहे. यामध्ये संपूर्ण आणि चांगला पुरावा आहे, भक्कम पुरावा आहे. तर ज्या काही परिवर्तनवादी बहुजनवादी चळवळी असतील त्या चळवळीच्या लोकांनी हे पाहिलं पाहिजे की ह्याचा संपूर्ण तपास कसा होईल, ह्याच्या ज्या संपूर्ण CDs आणि क्लिप्स आहेत त्या जनतेपुढे कशा येतील, आणि ज्या ब्राह्मणवादाचं जे खोटं तोंड आहे, देशद्रोही जो चेहरा आहे तो जनतेपुढे कसा येईल ह्याचा आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण कोर्टात लढाई केली पाहिजे, त्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, त्यासाठी आपण राजकीय दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. सर्व प्रयत्न आपण ह्या दृष्टीने करायला पाहिजे असं मला वाटतं.
धन्यवाद सर. तर हे होते SM मुश्रीफ सर, ज्यांनी हु किल्ड करकरे हे एक संशोधनात्मक लेखन केलेलं आहे आणि 26/11चा जो हल्ला मुंबईमध्ये झाला त्या हल्ल्याचा देखील त्यांनी पर्दाफाश केलेला आहे. कॅमेरामन सुनील गवळी सोबत मी संकेत, A1 TV.